नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण कर्ज योजनेचा एक अपडेट घेऊन आलेलो आहे. तर मंडळी, या योजनेमध्ये कशा प्रकारे तुम्हाला कर्ज भेटणार आहे, कोणकोणत्या बँका तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत कर्ज देण्यास तयार आहे, तर याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, इथे थंबनेल तर पाहिलाच असेल, लाडकी बहीण कर्ज योजना, या बँक देणार बहिणींना 30,000 पर्यंत कर्ज. तर इथे असा करा अर्ज, अगदी सोपी पद्धत. तर इथे कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता, कोणकोणत्या बँका आहेत, यासाठी पात्र आहेत, तुम्हाला कोणत्या बँका 30,000 रुपयापर्यंत कर्ज देणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण घेऊया. पण मंडळी, आपण खूप सारे असे लाडकी बहीण योजनेची असेल किंवा इतर योजना असेल किंवा इतर अधिनियम असतील, यांचा संपूर्ण अपडेट असेल, संपूर्ण व्हिडिओ असतील, आपण आपल्या चॅनेलवर घेऊन असतो. तर मंडळी, तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉन प्रेस करायचंय. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही नोटिफिकेशनद्वारे व्हिडिओ अपलोड झाली की तुम्हाला अगदी सहजरित्या उपलब्ध होईल. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चला जाऊया संपूर्ण व्हिडिओकडे. तर मंडळी, इथे जे काही लाडकी बहीण योजनेसाठी जे काही कर्ज घेण्यासाठी ज्या बँक आहेत, अशा 8 बँक आहेत. तर 8 बँकांची इथे जी काही माहिती आहे, ती माहिती इथे आपल्या समोर आलेली आहे. तर इथे पाहू शकता, जे काही लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बँका 30,000 रुपयापर्यंत कर्ज देणारे लाडकी बहिणीच्या जी लाडकी बहीण योजना चालू आहे त्याच्या पात्रतेत. तर यामध्ये तुम्ही नावे बघू शकता. तर आपण इथे एक एक करून नाव पण पाहूया. अशा 8 प्रकारच्या बँक्स आहेत, त्या बँक्स तुम्हाला इथे लोन उपलब्ध करून देणार आहे. तर इथे पहिल्यांदा तुम्ही पाहिल्यानंतर इथे टाईड बँक म्हणून आहे. तर ही नवीनच बँक आहे. खूप जणांचं कन्फ्युजन होईल की ही कोणती बँक आहे. तर ही नवीनच बँक आहे. ही डिजिटल प्रोसेस म्हणजे आपलं गुगल पे, फोन पे असं असतं. अशाच प्रकारचं जे काही जिओ बँक, जिओ पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, अशा प्रकारची जी टाईड ही बँक आहे. तर हिच्या माध्यमातून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपन केल्यानंतर ज्यांचे अकाउंट असतील त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, पण ज्यांचे नसतील तर ते या बँकमध्ये अकाउंट ओपन करू शकता. आणि अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल, त्यामधून तुम्ही सहजरित्या अकाउंट ओपन करू शकता. तर मंडळी, टाईड बँक आहे, ती तुम्हाला येथे 30,000 रुपयापर्यंत लोन उपलब्ध करून देणार. जे काही लाडकी बहीण असेल त्यांचंच अकाउंट पाहिजे. त्यानंतर इथे ॲक्सिस बँक तर सर्वांनाच माहिती आहे. तर ॲक्सिस बँक ही इथे उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर इथे कोटक 811 बँक म्हणजे कोटक महिंद्राची जी बँक आहे ती तुम्हाला इथे उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर इथे आहे एअरटेल पेमेंट बँक. तर एअरटेल पेमेंट बँक ही बऱ्याच जणांना माहिती आहे, काहींना माहित नसेल, काहींसाठी नवीन असेल. तर ही डिजिटल बँक आहे, कॅशलेस बँक आहे. तर एअरटेल पेमेंट बँक मध्ये ज्यांचे अकाउंट असेल त्यांनाही उपलब्ध होणार आहे, आणि अकाउंट नसेल त्यांनी अकाउंट ओपन करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल. त्यानंतर इंडस बँक पण खूप जणांना माहिती आहे. इंडस बँक च्या माध्यमातूनही तुम्हाला जे काही कर्ज सुविधा ती उपलब्ध होणार आहे. त्यानंतर इंडिया बँक. तर इंडिया बँक ही खूप जणांसाठी नवीन असणार आहे, काही जणांसाठी नवीन नसणार आहे. तर ही बँक ही उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर ज्युपिटर फेडरल बँक म्हणजे ज्युपिटरच हा एक फेडरल बँकचा भाग आहे. तर फेडरल बँक ही तुम्हाला जी काही लोन सुविधा आहे ती उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर येते येयू स्मॉल फायनान्स बँक. तर ही फायनान्स बँक आहे. तर ही खूप जणांना माहित असणार आहे. तर येयू स्मॉल फायनान्स बँक आहे, याच्या माध्यमातून जे काही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत, तर अशा महिलांना 30,000 रुपयापर्यंत जे काही कर्जाची सुविधा आहे ती उपलब्ध या बँकेच्या माध्यमातून होणार आहे. तर मंडळी, ज्यांचं कोणाचं या बँकमध्ये अकाउंट असेल किंवा नसेल, तर ज्यांचं अकाउंट नसेल तर या सर्व बँकांचे जे काही लिंक्स आहेत ऑनलाईन अकाउंट ओपन करण्यासाठी, तर त्याच्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले जाईल. त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या अकाउंट ओपन करू शकता. अगदी मोफत आणि झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला टाकावे लागणार नाहीत. झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे. तर मंडळी, ज्यांच्यावर अकाउंट असतील किंवा नसतील तर त्यांनी अकाउंट ओपन करून घ्यायचं. आणि जी काही प्रोसेस आहे, तर आम्हाला कमेंट करायचे. ज्या बँकेचे जास्त कमेंट्स येतील तर त्या बँकेचे जी लोनसाठी ऑनलाईन जी प्रोसेस करावी लागते, ती प्रोसेसची व्हिडिओ आम्ही सर्वप्रथम ज्या बँकेचे जास्त कमेंट्स येतील त्या बँकेचे आम्ही व्हिडिओ बनवू. त्यानंतर इतर बँक आहेत त्यांच्या व्हिडिओ बनवू. जी ऑनलाईन प्रोसेस असणार आहे लोनसाठी अप्लाय कसं करायचं, 30,000 रुपयाचं जे लाडकी बहिणींसाठी लोन घ्यायचंय तर त्यासाठी अप्लाय कसं करायचंय, तर याच्यासाठी नंतर ज्या बँकेचे कमेंट येतील, ज्यांच्या कमी येतील
त्यांचे लेट व्हिडिओ होईल, ज्यांचे जास्त कमेंट्स येतील त्यांचे लवकर व्हिडिओ येईल. तर मंडळी अशा प्रकारच्या हे काही 8 प्रकारच्या बँक्स आहेत, ते 8 प्रकारच्या बँक्स आहेत ते लाडके बहीण योजनेसाठी 30,000 रुपयापर्यंत जे काही कर्ज सुविधा आहे, लोन सुविधा आहे ती उपलब्ध करून देत आहे. तर मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी व्हिडिओच्या माध्यमातून सहज मिळत राहते.